हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण बी या लेटरने सुरू होणारे इंग्रजी शब्द, त्यांचे उच्चार, मराठीतील अर्थ तसेच इंग्रजीमध्ये त्यांचे समानार्थी शब्द आणि उदाहरणांसह शिकणार आहोत. याआधी ए ने सुरू होणारे शब्दांचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. चॅनलच्या व्होकॅब्युलरी या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही तो नक्की पहा. पहिला वर्ड आहे बँक. बँकचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो किंवा जिथून पैसे घेतो ती बँक, आणि दुसरा नदीचा काठ किंवा तीर म्हणजेच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा रिव्हर साइड. आता एक्झाम्पल पहा. मी माझे पैसे बँकेत ठेवले. आय डिपॉझिटेड माय मनी इन द बँक. मुले नदीच्या काठावर खेळत होती. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द रिव्हर बँक. पुढे बार्क. बार्क म्हणजे भुंकणे किंवा झाडाची साल. शाऊट, यल किंवा आउटर लेअर ऑफ ट्री. कुत्रा प्रत्येक अनोळखी माणसावर भुंकतो. द डॉग बार्क्स ॲट एव्हरी स्ट्रेंजर. काही झाडांची साल औषधासाठी वापरली जाते. द बार्क ऑफ सम ट्रीज इज युज्ड फॉर मेडिसिन. नेक्स्ट बँडिट. बँडिट म्हणजे दरोडेखोर किंवा चोर किंवा लुटारू. रॉबर, थीप किंवा लुटर. दरोडेखोरांनी बँकेवर हल्ला केला. द बँडिट्स अटॅक्ड द बँक. नेक्स्ट बॅनल. बॅनल म्हणजे कंटाळवाणे किंवा नीरस किंवा रोजचेच. बोरिंग, डल किंवा कॉमन. 30 गाणी ऐकून कार्यक्रम नीरस वाटू लागला. द शो बिकेम banal after hearing the same songs again and again. बॅफल. बॅफल म्हणजे गोंधळात पडणे किंवा चकित करणे. कन्फ्यूज किंवा पझल. राहुलने त्याच्या वागण्याने सर्वांना गोंधळात टाकले होते. राहुल हॅड बॅफल्ड एव्हरीवन विथ हिज बिहेवियर. नेक्स्ट बॅटल. बॅटल म्हणजे लढाई किंवा युद्ध किंवा संघर्ष. फाईट, वॉर किंवा स्ट्रगल. स्वातंत्र्यासाठी एक मोठी लढाई लढली गेली. अ ग्रेट बॅटल वॉज फॉट फॉर फ्रीडम. बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा किंवा अडसर. ऑब्स्टॅकल, हिंडरन्स किंवा हर्डल. यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतात. मेनी बॅरियर्स कम इन द वे ऑफ सक्सेस. पोलिसांनी रस्त्यावर अडथळा उभारला. द पोलीस सेट अप अ बॅरियर ऑन द रोड. बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी किंवा पृष्ठभूमी. बॅकग्राऊंड किंवा एन्व्हायरमेंट. या घटनेची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे. इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द बॅकड्रॉप ऑफ दिस इन्सिडेंट. बॅलन्स. बॅलन्स म्हणजे तोल किंवा समतोल किंवा उरलेली रक्कम. स्टॅबिलिटी, हार्मोनी किंवा इक्विलिब्रियम. माझ्या खात्यात थोडी रक्कम उरली आहे. देर इज सम बॅलन्स लेफ्ट इन माय अकाउंट. काम आणि कुटुंब यांच्या संतुलन ठेवणं आवश्यक आहे. इट्स नेसेसरी टू बॅलन्स बिटवीन वर्क अँड फॅमिली. नेक्स्ट बॅकअप म्हणजे सहाय्य किंवा पर्याय किंवा जतन केलेली प्रत. सपोर्ट किंवा सबस्टिट्यूट. आमच्याकडे वीज गेल्यावर जनरेटरचा बॅकअप आहे. वी हॅव अ जनरेटर ॲज अ बॅकअप फॉर पॉवर कट्स. माझ्या मोबाईलचा डेटा मी बॅकअप करून ठेवला. आय केप्ट बॅकअप ऑफ माय मोबाईल डेटा. बँग म्हणजे मोठा आवाज किंवा ठोका किंवा जोरदार तडाखा. हिट किंवा स्ट्राईक. दरवाजा मोठ्या आवाजाने बंद झाला. द डोअर क्लोज्ड विथ ए लाऊड बँग. बॅनिश. बॅनिश म्हणजे हद्दपार करणे किंवा मनातून काढून टाकणे. एक्सपेल किंवा सेंड अवे. राजाने गुन्हेगाराला राज्यातून हद्दपार केले. द किंग बॅनिश्ड द क्रिमिनल फ्रॉम द किंगडम. बॅज म्हणजे बिल्ला किंवा ओळख चिन्ह किंवा प्रतीक. एम्बेलम, सिम्बॉल किंवा टॅग. त्या बॅजवर संस्थेचं नाव लिहिलं होतं. द नेम ऑफ ऑर्गनायझेशन वॉज रिटन ऑन द बॅज. बॅश म्हणजे जोरात मारणे किंवा आपटणे किंवा पार्टी. हिट किंवा स्ट्राईक. त्याने चेंडू जोरात भिंतीवर आपटला. ही बॅश्ड द बॉल हार्ड अगेन्स्ट द वॉल. त्यांनी वाढदिवसाची एक छान पार्टी केली. दे हॅड अ ग्रेट बर्थडे बॅश.
पुढे बीट. बीट म्हणजे मारणे किंवा पराभव करणे किंवा धडधडणे. हिट, डिफीट किंवा रिदम. पोलिसांनी चोराला पकडून मारलं. द पोलीस कॉट अँड बीट द थिप. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. हर हार्ट वॉज बीटिंग फास्ट. बिलॉंग. बिलॉंग म्हणजे संबंधित असणे किंवा मालकीचे असणे. रिलेट किंवा बी ओन बाय. ती सर्व जमीन आणि घर माझ्या वडिलांच्या मालकीचं आहे. ऑल दॅट लँड अँड द हाऊस बिलॉंग टू माय फादर. बेनेवोलंट. बेनेवोलंट म्हणजे दयाळू किंवा उदार किंवा परोपकारी. काइंड किंवा जेनरस. संस्थेने गरीब मुलांसाठी परोपकारी योगदान दिले. द ऑर्गनायझेशन मेड अ बेनेवोलंट कॉन्ट्रीब्युशन टू द पुअर चिल्ड्रन. बिहेव म्हणजे वागणे किंवा शिस्तीत वागणे किंवा वर्तन करणे. ऍक्ट किंवा परफॉर्म. मुलांनी शाळेत शिस्तीत वागायला हवं. चिल्ड्रन शुड बिहेव प्रॉपरली इन स्कूल. बिफॉल म्हणजे घडणे किंवा ओढावणे. हॅपन किंवा ऑकर. मला माहित नव्हतं की माझ्यावर असं काही ओढवेल. आय डिडंट नो सच अ थिंग वुड बिफॉल मी. बेग. बेग म्हणजे भीक मागणे किंवा विनंती करणे. प्लीड किंवा रिक्वेस्ट. तो रस्त्यावर भीक मागतो. ही बेग्स ऑन द स्ट्रीट. तिने शिक्षकांकडे थोडा वेळ देण्याची विनंती केली. शी बेग्ड द टीचर फॉर सम मोर टाइम. नेक्स्ट, ब्युटिफाय म्हणजे सुंदर बनवणे किंवा सजवणे. डेकोरेट किंवा इन्हान्स. सणाच्या वेळी गाव सजवले जाते. द विलेज इज ब्युटिफाईड ड्युरिंग द फेस्टिवल. बिगिन म्हणजे सुरू करणे किंवा प्रारंभ करणे. स्टार्ट, कमेन्स किंवा इनिशिएट. वर्ग सकाळी 8 वाजता सुरू होतो. द क्लास बिगिन्स ॲट 8 इन द मॉर्निंग. बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर किंवा हितकारक किंवा उपयोगी. हेल्पफुल किंवा युजफुल. नियमित व्यायाम शरीरासाठी अत्यंत हितकारी आहे. रेग्युलर एक्सरसाइज इज व्हेरी बेनिफिशियल फॉर द बॉडी. नेक्स्ट, बिनाइन. बिनाइन म्हणजे सौम्य किंवा हितकर किंवा दयाळू. काइंड, जंटल किंवा हार्मलेस. डॉक्टरांनी सांगितले की तिचा ट्यूमर सौम्य आहे. द डॉक्टर सेड हर ट्यूमर इज बिनाइन. ती एक दयाळू आणि सौम्य स्वभावाची स्त्री आहे. शी इज अ काइंड अँड बिनाइन वुमन. बिफोर हँड म्हणजे आधीच किंवा पूर्वीच किंवा अगोदरच. इन ॲडव्हान्स किंवा अर्लियर. मला आधीच कळवलं असतं तर मी आलो असतो. इफ यू हॅड इन्फॉर्म मी बिफोर हँड आय वुड हॅव कम. बिसेट. बिसेट म्हणजे वेढणे किंवा अडचणीत टाकणे किंवा घेरणे. सराउंड ऑर ट्रबल. सैनिकांना शत्रूंनी वेढलं होतं. द सोल्जर्स वेअर बिसेट बाय एनिमीज. बिसाइड. बिसाइड म्हणजे शेजारी किंवा बाजूला किंवा जवळ. नेक्स्ट टू, बाय किंवा नियर. तो आपल्या मित्राच्या बाजूला उभा होता. ही वॉज स्टँडिंग बिसाइड हिज फ्रेंड. बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजे व्यतिरिक्त किंवा त्याशिवाय किंवा आणखी. अपार्ट फ्रॉम किंवा इन ॲडिशन. इंग्रजी व्यतिरिक्त ती फ्रेंचही बोलते. बिसाइड्स इंग्लिश शी स्पीक्स फ्रेंच टू. बिट्रे. बिट्रे म्हणजे विश्वासघात करणे किंवा धोका देणे. डिसीव किंवा चीट. त्याने तिच्यावर खूप विश्वास ठेवला पण शेवटी तिने त्याला धोका दिला. ही ट्रस्टेड हर अ लॉट बट इन द एंड शी बिट्रेड हिम. बिरीव म्हणजे हिरावून घेणे किंवा वियोग होणे. डिप्रायव, लूज किंवा सेपरेशन. युद्धाने अनेक कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांपासून वंचित केले. द वॉर बिरीव्ड मेनी फॅमिलीज ऑफ देअर लव्ड वन्स. बिहेवियर म्हणजे सावध राहणे किंवा खबरदारी घेणे. बी कॉशियस किंवा वॉच आउट. खोट्या लोकांपासून सावध राहा. बिवेअर ऑफ फेक पीपल. बाइंड म्हणजे बांधणे किंवा जोडणे. टाय किंवा फास्टन किंवा कनेक्ट. त्याने दोरीने पिशवी घट्ट बांधली. ही बाउंड द बॅग टाईटली विथ अ रोप.
बायस म्हणजे पक्षपात किंवा झुकाव किंवा कल. प्रिजस्टिस किंवा फेवरेटिझम. न्यायालयाने कोणताही पक्षपात न करता निर्णय दिला. द कोर्ट गेव अ जजमेंट विदाउट एनी बायस. बिझार म्हणजे विचित्र किंवा अनोखा किंवा वेडसर. स्ट्रेंज, ऑड किंवा वियर्ड. तिचं वागणं इतकं विचित्र होतं की सगळे चकित झाले. हर बिहेवियर वॉज सो बिझार दॅट एव्हरीवन वॉज शॉक्ड. नेक्स्ट, बाईट म्हणजे चावणे किंवा घासभर अन्न. च्यू, नीप किंवा ग्नॉ. साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही डाईड बिकॉज ऑफ स्नेक बाईट. केकचा एक घास घे. टेक अ बाईट ऑफ केक. ब्लेम म्हणजे दोष देणे किंवा जबाबदार धरणे. अक्यूज किंवा चार्ज. अपघातासाठी त्याला दोष देण्यात आला. ही वॉज ब्लेम्ड फॉर द ॲक्सिडेंट. ब्लेंड म्हणजे मिसळणे किंवा एकत्र करणे. मिक्स, कंबाईन किंवा मर्ज. या चित्रात रंग अतिशय सुंदररित्या मिसळले आहेत. द कलर्स आर ब्युटिफुली ब्लेंडेड इन दिस पेंटिंग. ब्लीड म्हणजे रक्त येणे किंवा रक्तस्राव होणे. लूज ब्लड किंवा हेमोरेज. अपघातात त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं. हिज नोज स्टार्टेड टू ब्लीड इन द ॲक्सिडेंट. ब्लंडर म्हणजे मोठी चूक किंवा घोडचूक करणे. अ ह्यूज मिस्टेक किंवा एरर. मी माझ्या आयुष्यातल्या त्या मोठ्या चुकीचे परिणाम अजून भोगत आहे. आय एम स्टील सफरिंग द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दॅट बिग ब्लंडर ऑफ माय लाईफ. ब्लो म्हणजे फुंक मारणे किंवा वारा वाहणे. पफ, हीट किंवा गस्ट. त्याने मेणबत्त्या फुंक मारून विझवल्या. ही ब्ल्यू आउट द कॅन्डल्स. ब्लश म्हणजे लाजणे किंवा चेहरा लाल होणे. शायनेस किंवा रेडन. लहान मुलं अनेकदा स्तुती ऐकून लाजतात. स्मॉल चिल्ड्रन ऑफन ब्लश वेन दे हियर प्रेज. ब्लंट म्हणजे बोथट किंवा स्पष्ट वक्ते किंवा थेट बोलणारा. स्ट्रेट फॉरवर्ड किंवा डल. चाकू बोथट झाला आहे, तो नीट कापत नाही. द नाईफ हॅज बिकम ब्लंट, इट डझंट कट प्रॉपरली. ती खूप स्पष्ट वक्ती आहे म्हणून कधी कधी लोक दुखावतात. शी इज व्हेरी ब्लंट सो समटाइम्स पीपल गेट हर्ट. ब्लर म्हणजे अस्पष्ट करणे किंवा धूसर होणे. फेड किंवा स्मर्श. पावसामुळे काचेवरील दृश्य धूसर झाले. द व्ह्यू ऑन द ग्लास ब्लर्ड बिकॉज ऑफ द रेन. बोस्ट म्हणजे बडाई मारणे किंवा अभिमान बाळगणे. ब्रॅग किंवा शो ऑफ. आपली कामगिरी सांगणे चुकीचे नाही, पण बडाई मारू नये. इट्स नॉट रॉंग टू टेल युअर अचिव्हमेंट्स, बट यू शुडंट बोस्ट. बून म्हणजे वरदान किंवा मोठा लाभ. ब्लेसिंग, बेनिफिट किंवा ॲडव्हान्टेज. वीज ही मनुष्य प्राण्यासाठी एक मोठं वरदान ठरली आहे. इलेक्ट्रिसिटी हॅज प्रूव्ड टू बी अ ग्रेट बून टू मॅनकाइंड. बोरो म्हणजे उसने घेणे किंवा कर्ज घेणे. टेक ऑन लोन किंवा यूज टेम्पररी. तिने शेजाऱ्यांकडून थोडी साखर उसने घेतली. शी बोरोड सम शुगर फ्रॉम हर नेबर. ब्लेज म्हणजे तेजाने पेटणे किंवा प्रखर ज्योत. बर्न, फ्लेअर किंवा शाईन ब्राईटली. आगीच्या प्रखर ज्वालांनी सर्व काही नष्ट केलं. द ब्लेज ऑफ फायर डिस्ट्रॉयड एव्हरीथिंग. बॉदर म्हणजे त्रास देणे किंवा व्यत्यय आणणे. अनॉय, डिस्टर्ब किंवा इरिटेट. कृपया मला काम करताना त्रास देऊ नकोस. प्लीज डोंट बॉदर मी वाईल आय एम वर्किंग. ब्रिटल म्हणजे नाजूक, सहज तुटणारे, ढिसूळ किंवा फ्रॅजाईल किंवा ब्रेकेबल. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्याची हाडं नाजूक झाली. ड्यू टू व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हिज बोन्स बिकेम ब्रिटल. ब्रुटल. ब्रुटल म्हणजे क्रूर किंवा निर्दयी किंवा कठोर. क्रुएल, हार्श किंवा व्हायलंट. त्या सैनिकांवर झालेला हल्ला अत्यंत क्रूर होता. द अटॅक ऑन दोज सोल्जर्स वॉज एक्स्ट्रीमली ब्रुटल.
ब्रेक थ्रू म्हणजे मोठं यश किंवा प्रगती किंवा क्रांतिकारक शोध. डिस्कव्हरी किंवा प्रोग्रेस. तंत्रज्ञानामुळे उद्योगात प्रगती झाली. टेक्नॉलॉजी लेड टू ब्रेक थ्रू इन द इंडस्ट्री. बस्ट म्हणजे फुटणे किंवा स्फोट होणे. एक्सप्लोड किंवा ब्रेक. स्फोटाच्या आवाजाने सगळे घाबरले. एव्हरीवन हॅज फ्रायटन्ड बाय द साऊंड ऑफ द बस्ट. बरी म्हणजे पुरणे किंवा गाडणे. एन्टॉम कव्हर किंवा हाईड. त्यांनी खजिना जमिनीत पुरला. दे बरीड द ट्रेजर इन द ग्राउंड. बसलिंग म्हणजे गजबजलेला किंवा गर्दीने भरलेला किंवा चैतन्यपूर्ण. लाईव्हली, बिझी किंवा क्राऊडेड. मुंबई एक गजबजलेलं शहर आहे. मुंबई इज ए बसलिंग सिटी. बॉयकॉट म्हणजे बहिष्कार टाकणे किंवा वर्ज करणे. अवॉइड किंवा रिजेक्ट. लोकांनी त्या कंपनीचा बहिष्कार जाहीर केला. पीपल अनाउन्स्ड अ बॉयकॉट ऑफ दॅट कंपनी. बर्डन म्हणजे ओझं किंवा भार किंवा ताण देणे. लोड, वेट किंवा स्ट्रेस. त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारीचं ओझं आहे. ही कॅरीज द बर्डन ऑफ द फॅमिलीज रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन हिज शोल्डर्स. बज म्हणजे भुणभुण करणे किंवा गजबज किंवा उत्सुक चर्चा. हम किंवा मरमर. तिच्या नवीन चित्रपटाबद्दल शहरात खूप चर्चा आहे. देर इज अ लॉट ऑफ बज इन द टाउन अबाउट हर न्यू मूवी. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढे आपण सी च्या व्हिडिओमध्ये.